आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार देखील आहेत फोन लाईनवरनं। मुनगंटीवार साहेब, नागपूरमधली ही अशी घटना खरं तर अनपेक्षित होती, कारण नागपूर शांतताप्रिय शहर आहे। मात्र ही तणावाची दगडफेकीची घटना महाल परिसरात घडली। आपली पहिली प्रतिक्रिया आहे सगळ्या संदर्भात? आणि या ठिकाणी शांतिप्रिय हा विदर्भ, शांतिप्रिय नागपूर याला गालबोट लावण्याचं काम कोणीतरी करताय, याची चौकशी केली पाहिजे। कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। अशा पद्धतीने कायदा हाती घेतला जात असेल तर पोलिसांनी अशा लोकांना हुडकलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे। पुन्हा कोणी अशा पद्धतीने दंगा आतंक निर्माण करण्याची हिंमत करणार नाही असा दृष्टिकोन ठेवून पोलिसांनी यामध्ये छोटा मोठा गरीब श्रीमंताचा भेद न करता कायदा तोडणारा हा गुन्हेगारच आहे, कायदा तोडणारा हा आतंक निर्माण करणारा आतंकीच आहे, या भावनेने कडक कारवाई केली पाहिजे आणि शांतता त्वरित प्रस्थापित केली पाहिजे। मुनगंटीवार साहेब, आपण नागपूरकरांना नेमकं काय आवाहन कराल? नागपूरकरांनी निश्चितपणे अशा हमलाखोर लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे। जे शुद्ध नागपूरकर आहे, जे देशभक्त आहे, त्यांनी गर्दीचा भाग होऊ नये। जेव्हा एखादा माणूस कायदा हातात घेतो तेव्हा त्याला सहकार्य करू नये। शांतिप्रिय नागपूरनी असाच नागपूरचा जो गौरव आहे, आणबाण शान तशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।